शेतकरी बांधवांनो लक्ष द्या. 2 लाखांची कर्जमाफी जाहीर झाली आहे. पण सरकारने 5 असे नियम लावले आहेत की हजारो शेतकरी पात्र असून देखील कर्जमाफीपासून वंचित राहू शकतात. जर तुमच्याकडे ही 3 कागदपत्रे नसतील तर तुमचं नाव थेट अपात्र यादीमध्ये जाऊ शकतं. नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आपल्या विश्वासू आणि माहितीपूर्ण युट्यूब चॅनल खबर लाईट मध्ये. मित्रांनो, आज आपण एक अतिशय महत्वाची आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या आयुष्याची थेट संबंधित अशी बातमी समजून घेणार आहोत. कारण सरकारच्या माध्यमातून आता कर्जमाफी बाबत काही महत्वाचे नियम जाहीर करण्यात आले आहेत आणि या नियमांबाबत एक गोष्ट स्पष्ट सांगण्यात आली आहे. जर तुम्ही हे नियम पाळले नाही तर तुमची कर्जमाफी धोक्यात येऊ शकते. होय मित्रांनो, सरकारने स्पष्ट इशारा दिला आहे की काही आवश्यक कागदपत्रे आणि अटी पूर्ण केल्या नाही तर अनेक शेतकरी पात्र असून देखील कर्जमाफीच्या यादीतून बाहेर पडू शकतात. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत सोप्या भाषेत समजून घेणार आहोत की नेमके कोणते नियम पाळावे लागणार आहेत, कोणती कागदपत्रे तयार ठेवावी लागतील आणि कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ हा मिळणार आहे. मित्रांनो, सध्या सोशल मीडियावर आणि गावागावामध्ये एकच चर्चा सुरू आहे. 2 लाखांची कर्जमाफी झाली, 2 लाखांची कर्जमाफी झाली. परंतु इथेच अनेक शेतकरी मोठी चूक करत आहेत. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, ही कर्जमाफी सर्व शेतकऱ्यांसाठी 2 लाखांची नाही. सरकारने या कर्जमाफीसाठी 3 टप्प्यांची व्यवस्था पार केलेली आहे आणि प्रत्येक टप्प्यामध्ये कर्जमाफीची रक्कम ही वेगळी असणार आहे. पहिला टप्पा, दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा, या 3 टप्प्यांनुसार शेतकऱ्यांना वेगवेगळ्या प्रमाणात कर्जमाफी ही दिली जाणार आहे. उदाहरणार्थ, पहिल्या टप्प्यातील शेतकऱ्यांना सुमारे 1 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी ही दिली जाऊ शकते. दुसऱ्या टप्प्यातील शेतकऱ्यांसाठी 1.5 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी मिळण्याची शक्यता आहे आणि तिसऱ्या टप्प्यातील शेतकऱ्यांसाठी जास्तीत जास्त 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी ही दिली जाऊ शकते. म्हणजेच सगळ्यांनाच सरसकट 2 लाख रुपये मिळणार आहेत असा समज करून घेणं चुकीचं ठरेल. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, आपण कोणत्या टप्प्यात येतो, आपल्या जिल्ह्यात कर्जमाफी होणार का आणि आपल्याला नेमकी किती रक्कम मिळू शकते, या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण पुढे सविस्तरपणे पाहणार आहोत. पण त्याआधी कर्जमाफी मिळवण्यासाठी काही महत्वाची कागदपत्रे तयार ठेवणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यातील सर्वात पहिलं कागदपत्र आहे 7/12 उतारा. मित्रांनो, तुमच्या नावावर असलेली शेतजमीन आणि त्याची अधिकृत माहिती 7/12वर असते. म्हणून कर्जमाफीची प्रक्रिया सुरू करताना तुमच्याकडे ताजा आणि अद्ययावत 7/12 उतारा असणं अत्यंत आवश्यक आहे. दुसरं महत्वाचं कागदपत्र म्हणजे उत्पन्नाचा दाखला. आता इथे एक गोष्ट विशेष लक्षात घ्या. अनेक वेळा शेतकरी जुना उत्पन्नाचा दाखला वापरतात, पण सरकारने स्पष्ट केलं आहे कर्जमाफीसाठी 2025 सालातील उत्पन्नाचा दाखला तपासला जाणार आहे. म्हणजेच तुमचे वार्षिक उत्पन्न किती आहे हे पाहूनच तुम्हाला कर्जमाफीसाठी पात्र आहात की नाही हे ठरवलं जाणार आहे. जर तुम्ही जुना उत्पन्नाचा दाखला दिला तर तुमचा अर्ज नाकारला जाण्याची शक्यता आहे. म्हणून हा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे. तिसरं आणि अत्यंत महत्वाचं कागदपत्र म्हणजे फार्मर आयडी कार्ड. मित्रांनो, फार्मर आयडी कार्ड बाबत सध्या मोठी समस्या समोर येत आहे. कारण अनेक शेतकऱ्यांनी फार्मर आयडी कार्ड काढताना घाई गडबडीमध्ये चुकीची माहिती दिलेली आहे. काही शेतकऱ्यांनी तर मध्यस्थांमार्फत किंवा एजंट मार्फत पैसे देऊन हे कार्ड काढले आहे. परंतु आता सरकार कर्जमाफी देताना ओरिजिनल आणि योग्य फार्मर आयडी कार्ड तपासणार आहे. म्हणून जर तुमचं कार्ड चुकीचं असेल किंवा अपूर्ण माहिती असेल तर तुमचा अर्ज थेट अपात्र यादीमध्ये जाऊ शकतो. म्हणून या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, ओरिजिनल फार्मर आयडी कार्ड नेमकं कुठून काढायचं
आणि योग्य पद्धतीने ते कसं मिळवायचं याबाबतची माहिती देखील आपण पुढे सविस्तर पाहणार आहोत. मित्रांनो, आता आपण कर्जमाफीच्या योजनेबाबतची सर्वात महत्वाची घोषणा समजून घेऊया. राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना जाहीर केली. या घोषणेनंतर राज्यभरातील शेतकऱ्यांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली, कारण अनेक वर्षांपासून शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले आहेत आणि अशा परिस्थितीत कर्जमाफीची घोषणा म्हणजे अनेक शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारी बातमी ठरली आहे. परंतु इथे एक गोष्ट पुन्हा लक्षात ठेवा, ही कर्जमाफी सर्वांसाठी नाही. सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे की फक्त तेच शेतकरी पात्र ठरणार आहेत जे 5 महत्वाच्या नियमांमध्ये बसणार आहेत. जर एखादा शेतकरी या 5 नियमांपैकी एकातही बसला नाही तर त्याला कर्जमाफीचा लाभ हा मिळणार नाही. यामुळे हजारो शेतकरी पात्र असून देखील यादीबाहेर जाऊ शकतात आणि म्हणूनच सरकारने शेतकऱ्यांना एक महत्वाची सूचना दिली आहे. काही शेतकऱ्यांनी बँकेत जाऊन एक आवश्यक काम पूर्ण करणं गरजेचं आहे. जर हे काम वेळेत पूर्ण केलं नाही तर कर्जमाफी मिळण्यात अडचण येऊ शकते. म्हणून शेतकरी बांधवांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहणार आहोत कर्जमाफीसाठी लागणारे 5 नियम कोणते आहेत, कोणत्या जिल्ह्यांमध्ये ही योजना लागू होणार आहे, कोणत्या बँकांची कर्जमाफी होणार आहे आणि बँकेत जाऊन नेमकं कोणतं काम पूर्ण करायचं आहे. कारण जर ही माहिती तुम्हाला आधीपासून समजली तर तुम्हाला बँक किंवा सरकारी कार्यालयाच्या चक्रा माराव्या लागणार नाहीत. एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती मिळणार आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पुढे आपण पाहणार आहोत तुमच्या नावावर किती एकर जमीन असल्यावर कर्जमाफी मिळू शकते, उत्पन्नाची मर्यादा किती आहे आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये कर्जमाफीचा पहिला टप्पा सुरू होणार आहे. मित्रांनो, आता आपण त्या मुद्द्याकडे येऊया ज्यामुळे अनेक शेतकऱ्यांची कर्जमाफी अडू शकते. कारण कर्जमाफी जाहीर झाली हे खरं आहे, पण तुमचं कर्ज नेमकं कोणत्या प्रकारचं आहे हे समजून घेणं देखील अत्यंत महत्वाचं आहे. बहुतेक वेळा शेतकरी बँकेतून वेगवेगळ्या कारणांसाठी कर्ज घेतात. कोणी पीक कर्ज घेतं, कोणी विहिरीसाठी कर्ज घेतं, कोणी ट्रॅक्टरसाठी कर्ज घेतं, तर काही जण पाईपलाईन, मोटर किंवा गोठ्यासाठी देखील कर्ज घेतात. आता इथेच सरकारने एक महत्वाचा फिल्टर लावला आहे. कारण बँकेत गेल्यावर मॅनेजर तुम्हाला सर्वात आधी एक प्रश्न विचारतो. तो प्रश्न म्हणजे तुमचं कर्ज पीक कर्ज आहे का टर्म लोन आहे. आणि इथेच अनेक शेतकरी गोंधळून जातात, कारण अनेकांना कर्जाचा प्रकार नेमका कोणता हेच माहित नसतं. मित्रांनो, जर तुमचं कर्ज पीक कर्जाच्या श्रेणीत येत असेल तर कर्जमाफी मिळण्याची शक्यता ही जास्त असते. परंतु जर तुमचं कर्ज टर्म लोनच्या स्वरूपात असेल, म्हणजेच विहिरीसाठी, ट्रॅक्टरसाठी किंवा इतर बांधकामासाठी घेतलेलं कर्ज असेल, तर त्याबाबतची अट वेगळी असू शकते. म्हणूनच सर्वात आधी तुमचं कर्ज नेमकं कोणत्या प्रकारात मोडतं हे बँकेत जाऊन स्पष्ट करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. आता दुसरा महत्वाचा मुद्दा, कोणत्या जिल्ह्यांमध्ये कर्जमाफी होणार आहे. कारण सरकारने ही योजना एकदम संपूर्ण राज्यात लागू न करता टप्प्याटप्प्याने लागू करण्याचा निर्णय हा घेतलेला आहे. म्हणजेच पहिल्या टप्प्यात काही निवडक जिल्ह्यांमध्ये कर्जमाफीची प्रक्रिया सुरू होणार आहे. या पहिल्या टप्प्यामध्ये सुमारे 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे. मार्च महिन्यापासून या जिल्ह्यांमध्ये कर्जमाफीची अंमलबजावणी सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात इतर जिल्ह्यांचा समावेश केला जाईल आणि शेवटच्या टप्प्यांमध्ये उर्वरित जिल्ह्यांपर्यंत ही योजना पोहोचवली जाईल. म्हणून जर तुमचा जिल्हा पहिल्या टप्प्यात नसला तर घाबरण्याची गरज नाही, कारण पुढील टप्प्यांमध्ये तुमच्या जिल्ह्याचा समावेश हा होऊ शकतो. मित्रांनो, आता आपण त्या मुद्द्याकडे येऊया ज्याबाबत प्रत्येक शेतकरी विचारत आहे. नेमकी किती जमीन असल्यावर कर्जमाफी मिळणार आहे. सरकारच्या माध्यमातून ही बाब तपासताना तुमच्या नावावर असलेली जमीन किती आहे हे पाहिलं जाणार आहे. म्हणजे तुमच्या सातबाऱ्यावर
असलेली शेती ही कर्जमाफीच्या पात्रतेसाठी महत्वाची ठरणार आहे. यासोबतच तुमचं वार्षिक उत्पन्न किती आहे हे देखील तपासलं जाणार आहे. म्हणूनच आधी सांगितल्याप्रमाणे 2025 सालचा उत्पन्नाचा दाखला हा अत्यंत महत्वाचा आहे. जर तुमचं उत्पन्न ठरलेल्या मर्यादेपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळण्यात अडचण येऊ शकते. आता तिसरा आणि सर्वात महत्वाचा मुद्दा, फार्मर आयडी कार्ड. सध्या राज्यभरात फार्मर आयडी कार्ड काढण्याची प्रक्रिया सुरू आहे, परंतु अनेक शेतकऱ्यांनी हे कार्ड घाईघाईत किंवा एजंट मार्फत काढलं आहे. त्यामुळे चुकीची माहिती भरली गेली आहे. काही ठिकाणी तर शेतकऱ्यांनी थोडेफार पैसे देऊन हे कार्ड तयार करून घेतलं आहे. परंतु आता सरकारने स्पष्ट सांगितलं आहे की कर्जमाफी देताना ओरिजिनल आणि वैध फार्मर आयडी कार्ड तपासलं जाणार आहे. जर कार्डमध्ये चुकीची माहिती आढळली तर शेतकऱ्यांचा अर्ज थेट अपात्र यादीमध्ये जाऊ शकतो. म्हणून याबाबत शेतकरी बांधवांनी विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. आता आपण त्या महत्वाच्या गोष्टीकडे येऊया, ज्याबाबत स्वतः मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना सूचना दिली आहे. सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे की कर्जमाफीची प्रक्रिया सुरू असताना काही शेतकऱ्यांनी बँकेत जाऊन एक आवश्यक काम पूर्ण करणं गरजेचं आहे. जर हे काम वेळेत पूर्ण केलं नाही तर पात्र असून देखील शेतकऱ्यांची नावे यादीतून वगळली जाऊ शकतात. म्हणून शेतकरी बांधवांनो, कर्जमाफीची घोषणा झाली म्हणजे सगळं काम आपोआप होणार नाही. काही गोष्टी स्वतः लक्ष देऊन पूर्ण कराव्या लागतील आणि म्हणूनच सरकारने 5 महत्वाचे नियम निश्चित केले आहेत. हे नियम म्हणजे एक प्रकारची चाळणीच आहे. या चाळणीमधून जे शेतकरी पात्र ठरतील त्यांनाच कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे. मित्रांनो, अनेक वेळा असं होतं की शेतकरी पात्र असतो, परंतु कागदपत्रांमधील एखादी छोटी चूक किंवा बँकेत न केलेली एखादी प्रक्रिया यामुळे तो अपात्र ठरतो. म्हणूनच ही संपूर्ण माहिती नीट समजून घेणं आवश्यक आहे. कारण जर तुम्ही आधीच तयारी केली तर कर्जमाफीची प्रक्रिया तुमच्यासाठी सोपी होईल आणि जर दुर्लक्ष केलं तर कर्जमाफी असूनही तुमचं नाव यादीत येणार नाही. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमधून आपण समजून घेतलं की सरकारने कर्जमाफी जाहीर केली असली तरी त्यासाठी काही अटी आणि नियम लागू करण्यात आले आहेत. तुमच्याकडे योग्य कागदपत्रे असणं, फार्मर आयडी कार्ड योग्य असणं, उत्पन्नाचा अद्ययावत दाखला असणं आणि बँकेशी संबंधित प्रक्रिया पूर्ण करणं या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. जर तुम्ही या गोष्टी वेळेत पूर्ण केल्या तर कर्जमाफीचा लाभ मिळण्याची शक्यता ही वाढते. म्हणून शेतकरी बांधवांनो, ही माहिती आपल्या गावातील इतर शेतकऱ्यांपर्यंत नक्की पोहोचवा. कारण अनेक वेळा माहितीच्या अभावामुळेच शेतकरी योजनांपासून वंचित राहतात. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओ इतर शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या सरकारी योजनांची माहिती मिळवण्यासाठी आपल्या खबर लाईट YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.